भाजप आणि मनसेचं ठरलं म्हणून तर या मनसेमध्ये आता मराठीचं वारं शिरलंय. आणि गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी जे काही भाषण केलं ते भाषण म्हणजे अगदी सर्वसामान्यांच्या मनामधलं ते भाषण होतं. म्हणजे याचा अर्थ ते शिवसैनिक जो इथला पुरोगामी हिंदू आहे त्याला ते आकर्षित करण्याकरता ते केलेलं भाषण होतं. म्हणजे भाजपाला जी टीका म्हणजे इतकं बोलून म्हणूस तर त्या अबू आझमीनी म्हणूस तर औरंगजेबाचा थडगा काढायला निघालेल्या त्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल जरा आठवून बघा. म्हणजे अक्षरशः त्या नागपूरची दंगल सुद्धा त्यातूनच घडली. म्हणजे इतकी संवेदनशील असणारा धर्माच्या बाबतीत भाजपा संवेदनशील असणारा राज ठाकरेंनी अगदी चायनाची भिंत बांधून झाली त्या घाणेरड्या प्रकारामध्ये. प्रेत नदीमध्ये सोडून झाली, ती गटार झाली, भ्रष्टाचार झाला, अगदी भाजपावर यथेच्छ टीका केली. पण कुणालाही काही ही अगदी भाजपाच्या पातळीवर सामसूम दिसून आली आहे. म्हणजे राज ठाकरेला प्रत्युत्तर द्यायला सुद्धा भाजपाच्या पातळीवरून कुणी असं रोखठोकपणे बोलायला तयार नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ सरळ भाजपनं आणि मनसेचं ठरलेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून तर हे राज ठाकरे म्हणले होते ना, हिंदूचं वारं, हिंदुत्वाचं वारं शिरलेले काही, तसं मनसेच्या लोकांमध्ये आता मराठीचं वारं शिरलंय. त्या मराठीचं वारं काही विनाकारण शिरलेलं नाही. ते मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हे मराठीचं वारं शिरलेलं आहे. म्हणजे यामध्ये बघा, मराठी बोलणार नाही म्हणून इथून पुढे खळखट्याक होणार याचा अंदाज हा सीएम देवेंद्र फडणवीसांना आला होता. ते म्हणाले होते की कायदा कोणालाही हातात घेता येणार नाही, 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं. आणि ते अगदी मनसेला उद्देशूनच सांगितलं होतं की हे असं होणार आहे. आणि लगेच काल आजच बातमी आली की मराठी गया तेल लगाने तर त्याच्या कानफाडात मारताना मनसैनिक दिसलेत. म्हणजे ही लोक मारणार कोणाला बघा? ठेलेवाला, पाणीपुरीवाला, पानटपरीवाला, शिपाई, रस्त्यानं जे छोटे मोठे उद्योग करणारा, ही सगळी छोटी मोठी पोट भरण्यासाठी आलेली मजूर गोरगरीब ही या गोष्टीला बळी पडणार आहेत. ते भैया जोशी आले आणि म्हणले ते मराठी इथं गरज नाही, त्यांच्या कानफाटात मारायला कोणी मनसैनिक गेलेले नाहीये. का नसतील गेले? कारण काय? बरं, खरंच यांना इतकं जर वाटत होतं की ते कोरटकरला ठीक आहे, त्या कोरटकरवर काय हल्ला करायला कोणी मनसैनिक नाही गेला, त्याचं कारण काय असेल? म्हणजे काय नेमकं काय चाललंय? तर हे म्हणजे भाजपा आणि मनसेचं ठरलेलं आहे. कारण जे काही उद्धव ठाकरेंची जी लाईन आहे हिंदुत्वाची मराठीची, ती पूर्ण ॲज इट इज जशाच तशी उद्धव ठाकरेंनी उचललेली, पण त्याला तडका दिलेला आहे परप्रांतीयांचा. आता परप्रांतीयांचा तडका देणं म्हणजे याच्या पाठीमागं कारण काय असू शकतं, आता आपण बघूया, एक एक कारण जाणून घेऊ. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं जे काही हिंदुत्वाची लाईन, पुरोगामित्वाची लाईन, मराठीची लाईन जशाच तशी उचलली आहे, पण त्याला तडका दिलाय तो परप्रांतीयांचा. म्हणजे याच्या पाठीमागं काय? परप्रांतीयाचा तडका दिल्यामुळं होणार काय आहे? या मुंबईमध्ये गुजराती आहेत, बिहारी आहेत, यूपी आहेत, राजस्थानी आहेत, ही सर्व मंडळी सगळी अलगदपणे देवेंद्र फडणवीसांच्या कुशीत भाजपच्या मांडीवर जाऊन अलगद बसणार. कारण ही गोरगरीब आणली की मग ती डायरेक्ट ती कुठं जाणार हो? जाऊन ती भाजपला, शेवटी त्यांना आधार कोणाचा आहे? भाजपचा. मग ते भाजपकडे जाणार. मग एक गठ्ठा भाजप पाठीमागं मतदान परप्रांतीयाचं पाठवायचं असेल तर राज ठाकरे एवढा उत्तम कुणीच व्यक्ती त्यांना साधन म्हणून महाराष्ट्रात सापडणार नाही. म्हणून मनसेचं भाजपचं ठरलंय, पण ते कसं ठरलंय? ते उघड नाही ठरलं. ते कधीच, आता इथून पुढे बघा तुम्ही, मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या अगोदर हे दोघे जण कधीच उघड युती करणार नाहीत. उघड युती करणं भाजपला परवडणार नाही आहे. आणि ते टीका करत नाहीयेत याचा अर्थ त्यांची युती झालेली आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत ना.
बघा, मग जर आता त्यांचं ठरलंय तर मग परप्रांतीय जे रस्त्यावर दिसतील ते ठोकून काढा आणि भाजपच्या कुशीत पाठवून द्या. आणि मग जे आक्रमक मराठी जे बाण आहे, आक्रमक मराठी मतदान जे आहे, ते आक्रमक मराठी मतदान हे कुठे जाणार आहे? मग राज ठाकरेंनी फार मोठी आक्रमक भूमिका घेतली मराठीचं. जर खरोखर मराठीची आक्रमक भूमिका घेतली तर हे संघ पूर्णपणे जे भैयाजी जोशी बोलले, कोपर ती घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणाले, तिथं काड्या करू नका एवढंच बोलले. त्यांच्या थोबाडात हाणायला कुणी गेलं नाही. मराठी गई तेल लगाने तर त्याला रस्त्यावर धरून ठोकलं. म्हणजे हे मराठी प्रेम आहे. मग यांनी काय होणार की मराठी जो मतदार आहे मुंबईमधला, जो शिवसैनिक आहे, त्याच्या मनामध्ये कुठेतरी राज ठाकरेबद्दल एक आत्मीयता, व हे किती आक्रमक आहेत, मराठीसाठी किती काम करतात, असं म्हणून त्यांना एक सहानुभूती मिळवू शकते. म्हणून फक्त, आणि यातून काय होणार, यातून फक्त उद्धव ठाकरेंच्या मतपेटीला खिंडार पाडायचं आहे. एक त्यांच्यामधनं तो मराठीचा पार्ट आपल्याकडं ओढून घ्यायचा आहे. आणि जे हिंदू आहेत, आता जे हिंदूंना जी भाषा राज ठाकरेंनी जी भाषा केली आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंनी ते संजय राऊत जे म्हणाले होते की ते मोहन भागवत जर गेले आम्ही जाऊ, आमचं हिंदुत्व तसं नाही, पंचपळी पात्राचं नाही, वगैरे वगैरे त्यांनी ते म्हणले होते. पण याच्यापेक्षा मोठा आवाज जर कोणी केला असेल तर ठाकरेंनी केला. काय म्हणले ते पाणी वगैरे मी पिणारच नाही म्हणले. इतकं घाणेरडं. त्याच्यामध्ये प्रेत सोडतात, गटाराचं पाणी, त्यात विष्ठेचं हे, त्याच्यामध्ये नदी पाणी तर काचमनच काय, आंघोळीला सुद्धा चांगली नाही. म्हणजे ते त्यांनी अध्यात्मावर, धार्मिकतेवर ते नव्हतं, ते होतं पुरोगामी हिंदुत्व, जे लोकांना सर्वसामान्यांना आवडणारं हिंदुत्व होतं. आणि तो मतदार कोणाचा आहे, तर तो मतदार आहे या शिवसेनेचा. आता म्हणजे मराठी पुरोगामी हिंदू हा उद्धव ठाकरे यांच्याकडून बाजूला काढायचा काही प्रमाणात जरी यशस्वी झाले तरी काम भागतं ना. मग त्यामुळं त्यांनी आता इथून पुढे खळखाट्याक हे जे चालू केलंय, बँकेत जाणार, आता ठेल्यावर जाणार, टपरीवर जाणार, कुठेही जाणार, आणि जो हिंदी बोलतो त्याला जाणीवपूर्वक थप्पड वगैरे करणार, कायदा हातात घ्यायला आणि तेही करायला. ते काय आता सरकारच पाठीराखा असल्यावर तिथे काय अडचण येणार नाही आहे त्या बाबतीमध्ये तेवढी. म्हणजे मग भाजपला मनसेबरोबर युती उघड कधीही परवडणारी नाही. कारण तशी जर त्याने केलीही तर परप्रांतीय दुखावला जाऊ शकतो आणि त्याचे परिणाम अगदी राष्ट्रीय पातळीवर बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश इथपर्यंत सुद्धा उमटू शकतात. म्हणून भाजप ती चूक कधीही करणार नाही. जरी भाजपा, राज ठाकरे रोज हिंदुत्वावर टीका केली राज ठाकरेंनी, तरी राज ठाकरेवर परत उलटून टीका करणार नाही भाजपा. कारण राज ठाकरे हे त्यांच्यासाठी उत्तम साधन आहे, जे की मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकण्याकरता ते उपयोगाला पडू शकतं. म्हणजे हे राज ठाकरे मराठी जे भाषिक मतदार आहेत उद्धव ठाकरेकडे, ते स्वतःकडे घेऊ शकतात. आणि जो पुरोगामी हिंदू आहे या उद्धव ठाकरेंकडे, तो सुद्धा स्वतःकडे काही प्रमाणात ओढू शकतील अशी आशा भाजपला आहे. आणि जे काही राज ठाकरे रस्त्यावर खळखट्या करणार आहेत त्या माध्यमातून परप्रांतीय आश्रयाला भाजपच्या जाणार आहेत. म्हणजे भाजप व मनसेची ही अदृश्य युती उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेपासून रोखू शकते काय? आपल्याला काय वाटतं? कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.